नमस्कार मित्रांनो. तर आज मी ठरवलं होतं की आज मम्मीकडे जायचं. जसे की अगोदर 2 दिवसापूर्वी तुम्हाला व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. आज थोडासा लेट व्लॉग टाकते, पण हा माझा आहे पुण्यावरनं मम्मीकडे जातानाचा व्लॉग. तर पुण्यावरून आम्ही निघालो, पुणे जंक्शनवरनं, आणि बहिणीची आणि माझी मस्त मजा होते. कारण की मी मोस्ट ऑफ बसने वगैरे प्रवास करते, ट्रेनने थोडासा कमी प्रवास करते. आणि इकडं बहीण एवढी चेष्टा मस्करी करत होती माझ्यासोबत आणि खूप धिंगाणा चालू होता. सगळे बरेचसे लोक आम्हालाच बघत होते, कारण की आमचा एवढा मस्ती चालू होती. ही असे चेहरे करत होती की मला टेन्शन पण यायचं, यार कोणी बघितलं तर हर्षू कसं होईल. त्यामुळे मी तिला कसं बसं बोलत वगैरे आम्ही असा प्रवास सुरू केला. आणि नंतरनं पुढे जाऊन तर आमची ट्रेनच बंद पडली. अचानकच ट्रेन बंद पडली, एका ठिकाणी थांबली होती म्हणजे. आणि तिथला नजारा एवढा सुंदर होता की असं वाटत होतं पटकन उतरून छान अशा रील्स बनवाव्या. ग्रीनरी दिसत होती. गावाकडे चाललं की सगळ्यात जास्त हेच वाटतं. डोक्यात खूप सारे टेन्शन होते, कारण की घरी गेले की भरपूर सारे प्रॉब्लेम्स पण फेस करायचे होते मला. आणि बऱ्याच दिवसानंतरनं मी गावी चालले होते. तर विचार केला, म्हणले की चला. आणि हे खूप सुंदर कॉलेज आहे, मला नाव नाही माहीत, पण इतका नजारा सुंदर होता. थोडंसं शूट घेतलं. शूट घेईपर्यंत कॉलेज निघून पण गेलं, कारण की कॅमेऱ्याचं टायमिंग माझं लेट आहे. त्यानंतरनं मला संग्राम घ्यायला आला, मला आणि हर्षूला. आणि इकडे तुम्ही बघू शकता की आमच्या इकडं किती भयंकर ऊन आहे. ह्या उन्हामध्ये इतकं नको नको झालं होतं की डोकं मस्त गरम झालेलं. हबीबी नहीं गरीबी, गरीबी गरीबी. ये गाड़ी पे 3 लोग. फायनली मी आली आहे घरी, आणि इकडं आहे संग्राम. घरी आले, घरच्यांचे रिॲक्शन्स बघू. हर्ष गेली होती. जय भीम जय भीम. मम्मी कशी हाव? जेवायला काय भाजी केली? अयो मम्मा, लय कंटाळे मी. तर आत्ताच घरी येऊन थोडंसं खाल्लं नाही, एक म्हणजे आता आंब्याची सीझन आहे त्यामुळं एक आंबा मस्त खाल्ला. आणि इकडे बघू शकता माझ्या घराकडचं वातावरण. एवढं भयंकर ऊन आहे, पण माझ्या घराच्या पुढे एवढी सावली आहे. आणि इकडे बघू शकता की किती छान प्रकारे आमची लेकरं काय करतात ते. चला दोघं पण मला जागा द्या. ओय ओय, मला जागा दे ना. नका ग मा, बस. शकल देख धप्पा धप्पा. तर इतक्या 2-2.5 महिन्यानंतर न घरी आले आणि खूप छान वाटतंय. एवढा रे. तर आराम मस्त चालू आहे आता, आणि भारी वाटतंय की इतकं छान लोकेशन. किती दिवसात ना आले मी. तर मम्मी वगैरे तर माझ्याकडे आलीच होती. तिकडे मम्मी आली बघा. आता आम्ही असंच पलटी हाणणार. पुण्यामध्ये किती घेतात? 50 ला एक. हेच आंबे पुण्यात किती महाग दिले जातात. तर बघा, आमच्या शेतामध्ये ना 2 मोर आले होते. त्यानंतर परत एक प्रॉब्लेम समोर आला, आणि तो म्हणजे असा की आम्हाला कळालं की आमच्या जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये साप पडलेला आहे, मेलेला होता. तर त्याला काढण्यासाठी आम्हाला जायचं होतं. आणि इकडं बघू शकता की हा असा मरून पडला होता, कारण की मला असं वाटते की मुंगूसने वगैरे त्याला मारून ना असं टाकलेलं आहे. त्यानंतर इकडं बघा, माझी मम्मी मस्त अशी मिस्त्री लावत होती. तिला खूप वेळेस सांगितलं की तू हे लावू नको, पण तरी पण ती ऐकत नाही.